नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेती योजनांचा लाभ घेण्यासाठी दरवेळी 7/12 उतारा आधार कार्ड घेऊन ऑफिसची पायधूळ झाडावी लागते का? मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे। आता फार्मर आयडी असलात की कोणतेही कागदपत्र लागणार नाही। राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरणार आहे। चला तर मग या निर्णयामागचं संपूर्ण सत्य आणि प्रक्रिया सविस्तरपणे जाणून घेऊया। मित्रांनो, राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी योजना महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करून राबवल्या जातात। यामध्ये अनेकदा 7/12 उतारा, 8 उतारा, आधार कार्ड यांसारखी कागदपत्रे वारंवार अपलोड करावी लागतात। परंतु अनेक वेळा 7/12 अस्पष्ट अचूक नसल्यामुळे अर्ज अडतो। आता यासाठी शेतकऱ्याचा फार्मर आयडी पुरेसा आहे। फार्मर आयडी मध्येच आधीची जमीन माहिती आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण प्रोफाईल एकत्रित केले जाते। त्यामुळे कृषी विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की लाभासाठी अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करू नये। फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांचा डिजिटल ओळखपत्र। महाडीबीटी पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांच्या नावाने त्यांच्या 7/12 नुसार ही ओळख तयार केली जाते। यामध्ये शेतजमिनीचा तपशील, खाते क्रमांक, पिकांची माहिती, आधार इत्यादी एकत्रित संकलित केलेलं असतं। फार्मर आयडी एकदा तयार झाला, पुढील कोणतीही योजना असो, लाभ घेण्यासाठी तोच पुरेसा आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना वेळ, पैसा आणि श्रम हे तिन्ही वाचणार आहे। आधी कागदपत्राच्या प्रती काढणं, ऑफिसमध्ये अपलोड करणं, चुका दुरुस्त करणं, या सगळ्या गोष्टींना योजना मिळवण्यामध्ये खूप विलंब होत असे। आता फक्त फार्मर आयडी दिला की प्रणाली आपोआपच माहिती पडताळेल। त्यामुळे अर्ज फास्ट ट्रॅकवर जाईल आणि योजना तात्काळ मिळू शकेल। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांकडून इतर कागदपत्रे मागू नयेत। प्रत्येक जिल्ह्याच्या अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात हे प्रसिद्धीपत्रक पोहोचवण्यात आले आहे। यामुळे स्थानिक कार्यालयात अर्ज फेटाळण्याचे प्रकार थांबतील आणि पारदर्शकता वाढेल। फार्मर आयडी महाडीबीटी पोर्टलवरून जनरेट झाला पाहिजे। त्यामध्ये आपल्या नावावरची जमीन असली पाहिजे। फार्मर आयडी जनरेट करताना माहिती बरोबर भरली पाहिजे। अर्ज करताना फक्त आयडी द्या, बाकीची कागदपत्र विचारली गेली तर तक्रार नोंदवा। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता। फार्मर आयडी ही संकल्पना शेतकऱ्यांच्या डिजिटायझेशनसाठीचा मोठा टप्पा आहे। सरकारकडून मिळणाऱ्या सगळ्या योजना, सबसिडी, विमा, पीक माहिती हे सर्व काही या एकाच आयडीवर जोडले जाणार आहे। पुढे जाऊन हा आयडी केवायसी प्रमाणे बँकिंग व्यवहारात, विमा क्लेममध्ये आणि पीक विमा प्रीमियम भरताना वापरला जाऊ शकतो। जर एखाद्या कृषी अधिकाऱ्याने फार्मर आयडी असून देखील कागदपत्रांची मागणी केली तर तुम्ही त्वरित तुमच्या कृषी जिल्हा कार्यालयात तक्रार नोंदवू शकता। सरकारने जाहीरपणे कळवलं आहे की फार्मर आयडी पुरेसा आहे। त्यामुळे कोणीही अनावश्यक त्रास दिल्यास त्यावर कारवाई होऊ शकते। जिल्हास्तरीय कृषी अधिकारी यासाठी जबाबदार असणार आहेत। तर मित्रांनो, आता वेळ आहे अपडेट होण्याची। महाडीबीटीवर आपला फार्मर आयडी तयार करा। योजना अर्ज करताना फक्त तोच वापरा आणि इतर कागदपत्रांसाठी ऑफिसच्या वाऱ्या करणं विसरून जा। सरकारचा हा निर्णय हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे। हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। मित्रांनो, अशाच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजनांची माहिती घेण्यासाठी खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।